अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येत्या 24 जुलैला म्हणजेच गुरुवारी आषाढी अमावस्या आहे, हिलाच गतहरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। बुधवारी रात्री 2:29 अमावस्येला सुरुवात होऊन गुरुवारी रात्री 12:41 याची समाप्ती असणार आहे। म्हणजेच काय तर दिवसभर गुरुवारी अमावस्या आहे, तर या दिवशी आपल्याला दीप अमावस्या असल्यामुळे दिव्यांची सुद्धा पूजा करायची आहे। पूजा कशी करायची तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुमच्या देवारासमोर एखादा पाट किंवा चौरंगाची मांडणी करा, सभोवती रांगोळी काढा, वरती एक शुभ्र वस्त्र अंथरा, त्याच्यावरती आपल्याला आपल्या घरातले जेवढे काही कोणत्याही धातूंचे दिवे असतील ते घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत। प्रत्येक दिव्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे, 2 वाटी टाकायचे आहेत। प्रत्येक दिव्यांच्या खाली तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत। दिवे प्रज्वलित करायचे आहे, दिव्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे, एखादं फूल व्हायचं आहे, घंटी वाजवायची, अगरबत्ती लावायची किंवा धूप लावायचा, अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची या दिवशी पूजा करायची आहे। नैवेद्याला तुम्ही पुरण किंवा खडी साखर, दूध साखर किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता। हा नैवेद्य घरच्यांनी नंतर खायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे। दिव्यांची पूजा झाल्यानंतर शुभंकरोती म्हणायची आहे आणि आपल्याला दीप अमावस्या अशा प्रकारे साजरी करायची। या दिवशी घरामध्ये मद्यपान आणि मांसाहार मात्र पूर्णतः बंद ठेवायचा आहे। तर तुम्ही सुद्धा आषाढी अमावस्येला, दीप अमावस्येला दिव्यांची पूजा अवश्य करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।